हॅलो स्टुडंट्स. तर बघा, केमिकल कायनेटिक्समध्ये आपण आज पुढचं लेक्चर घेणार आहोत, एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. बघा, याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारतात. कसे विचारतात ते मी तुम्हाला हे एक्सप्लेन केल्यावरती सांगतो. बघा, तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ H2O2. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन होणं म्हणजे तो मॉलिक्यूल ब्रेक होणं आणि ब्रेक होऊन त्याच्यापासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्यूल्स तयार होणं, वेगवेगळे मॉलिक्यूल्स तयार होणं, याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. सो H2O2 डिकम्पोजेस ॲज 2 times H2O plus O2, आहे की नाही. 2 times H2O2 gives 2 times H2O plus O2, आहे की नाही. रिॲक्शन बॅलन्स होते का बघा, 2 times H2 2 times H2 गेले, ऑक्सिजन 2 2 4 होते, इथे 2 गेले आणि इथं 2 गेले, म्हणजे बॅलन्स झाली रिॲक्शन. या रिॲक्शनची जी ऑर्डर आहे ते आपल्याला रेटवरून समजेल. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आपल्या केमिकल कायनेटिक्सच्या लेक्चर 2मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं की आपल्याला ऑर्डर रिॲक्शनच्या बॅलन्स्ड इक्वेशनवरून आपल्याला ऑर्डर काढता येत नाही. म्हणजे रिॲक्शन बघून आपल्याला ऑर्डर लिहिता येत नाही, बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटली डिटर्माइंड क्वांटिटी. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंटच करावा लागतो. तो एक्सपेरिमेंट काय असतो ते मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे लेक्चर 2मध्ये, ते तुम्ही बघू शकता. सो इफ वी वॉन्ट टू राईट द रेट इक्वेशन फॉर द डिकम्पोजिशन ऑफ H2O2, we get rate is equal to K into concentration of H2O2 raised to the power 1. So this reaction is the first order. इथं आपण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवरची आपण जर का सम केली, पॉवरची सम म्हणजे एकच रिॲक्टंट आहे, त्याची पॉवर 1 आहे. सो ऑर्डर किती आहे रिॲक्शनची, ऑर्डर इज इक्वल टू 1. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण तुम्हाला हे पाठच करावं लागेल. कारण आपण तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, रिॲक्शनकडे बघून तुम्हाला ऑर्डर लिहिता येत नाही. तुम्ही असं म्हणाल की याची ऑर्डर इथं याचा कोइफिशियंट 2 आहे म्हटल्यानंतर इथं मी 2 करू शकतो, तर तसं होत नाही, कारण ते एक्सपेरिमेंट करून आपल्याला काढावं लागतं. बघा, ऑर्डर आपल्याला एक्सपेरिमेंट करून काढावे लागते. तसंच डिकम्पोजिशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साईड. डायनायट्रोजन पेंटॉक्साईड त्याचं पण डिकम्पोजिशन होतं. हा मॉलिक्यूल ब्रेक होतो, यापासून NO2 आणि O2 गॅसियस मॉलिक्युल्स तयार होतात. N2O5 पण गॅसियस असतो, तयार होणारे प्रोडक्ट पण कसे असतात, गॅसियस असतात. आता बघा, मग याच्यामध्ये काय होतं बघा. सो रिॲक्शन बॅलन्स आहे का बघा, 2 times N2, 2 2 4 4 नायट्रोजन, ऑक्सिजन 5 2 10 पैकी इथं 8 गेले, 4 2 8 आणि इथं 2. बघा, याचे सुद्धा रेटचं इक्वेशन काय बघा, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 raised to 1. बघा, मग याची सुद्धा ऑर्डर 1 असल्यामुळं, पॉवर 1 असल्यामुळं सगळ्यांची ऑर्डर ही सम केली, ऑर्डर किती येते, 2 येते. ऑर्डर किती येते, सॉरी 1 येते. हे आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्यावरती क्वेश्चन कसा विचारतात, राईट एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची कोणतीही 2 एक्झाम्पल्स लिहा असं विचारतील. एक एक्झाम्पलसुद्धा विचारू शकतील 1 मार्क्सला. तर तुम्ही काय करायचं, 2 विचारलं तर ही 2 एक्झाम्पल्स लिहायची. लक्षात आलं का. हे एक्झाम्पल लिहा आणि त्यांचं रेटचं इक्वेशन लिहा. बघा, ॲक्च्युली एक्झाम्पल विचारले म्हटल्यानंतर एक्झाम्पल लिहायचं, पण तरीसुद्धा रेटचं इक्वेशन लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही. जरी मार्किंग स्कीम इकडं तिकडं प्लस मायनस थोडी झाली तरी तुम्हाला त्याचे फुल मार्क्स भेटून जातील, म्हणून हे करा. बघा, मग याच्यासाठी हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील. तुम्ही एक काम करायचं की तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली जेवढी काय एक्झाम्पल्स आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपल्याला बघायची, पुढं 0 ऑर्डर रिॲक्शन बघायची, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघायची. तर यांची एक्झाम्पल्स तुम्ही लक्षातच ठेवा, कारण ते तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यावरती ते एक्झाम्पल्स लिहा असा सुद्धा क्वेश्चन विचारतील, किंवा MHT CETला सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारतील. तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागतील, कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिॲक्शनचं तोंड बघून आपल्याला रिॲक्शनची ऑर्डर काढता येत नाही. मॉलिक्युलरिटी काढता येते पण ऑर्डर काढता येत नाही. बघा, MHT CETला कसा काय प्रश्न विचारतील, विच आयडेंटिफाय द ऑर्डर, आयडेंटिफाय ऑर विच ऑफ द फॉलोविंग इज द एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारतील की खालीलपैकी कोणती रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. मग तुम्हाला खाली एक्झाम्पल देतील, डिकम्पोजिशन ऑफ H2O2. लक्षात घ्या, डिकम्पोजिशन ऑफ H2O2 अँड डिकम्पोजिशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साईड आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. बघा, त्याच्यानंतर ना
पुढं आपल्याला सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स बघायचे आहेत आणि झिरो ऑर्डर रिॲक्शन पण बघायचे आहेत. लक्षात आलं का? तर झिरो ऑर्डरची काही रिॲक्शन मग तुम्हाला काय देतील, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. खाली 4 ऑप्शन देतील. त्या 4 ऑप्शनमध्ये या 2 पैकी कुठली तरी एक रिॲक्शन असेल. बाकीची एखादी झिरो ऑर्डरची रिॲक्शन असेल, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया, डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फिन असेल, ते कोणाचे एक्झाम्पल आहेत, झिरो ऑर्डरचे एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला ते पुढे शिकवणार आहे. सुडो फर्स्ट ऑर्डरचे एक्झाम्पल आहेत बघा, हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ॲसिटेट, हायड्रोलायसिस ऑफ सुक्रोज, हे एक्झाम्पल्स आहेत. तर ते एक्झाम्पल्स विचारतील. तुम्हाला पर्टिक्युलरली माहीत पाहिजे की कोणतं एक्झाम्पल हे फर्स्ट ऑर्डरचं आहे, कोणतं एक्झाम्पल झिरो ऑर्डरचं आहे आणि कोणतं एक्झाम्पल सुडो फर्स्ट ऑर्डरचं आहे बघा. ठीक आहे. तर आता बघा आपण नेक्स्ट आपण रिॲक्शन नाही, नेक्स्ट आपला पॉईंट बघणार आहोत. रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स इन गॅसियस फेज. गॅसियस फेजमध्ये तुमची जर का फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर त्याचा रेट लॉ तुम्हाला काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे बघा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात अगोदर गॅसियस फेज रिॲक्शन थोडंसं बाजूला ठेवूयात. मी तुम्हाला थोडंसं रिॲक्शन आपल्या कशा असतात, केमिकल रिॲक्शन करत असताना कशा रिॲक्शन करतात आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन काय असतं नॉर्मली इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन काय असतं आपलं फर्स्ट ऑर्डरचं, तर ते आपण शिकलेलो आहे बघा लास्ट लेक्चरला. 2.303/T log to the base 10 of molar concentration of A at time 0 upon molar concentration of A at time T. हे आपलं इक्वेशन आहे बघा. तर हे इक्वेशन कशासाठी बघा, केमिकल रिॲक्शन्स जनरली म्हणतोय मी. तर या रिॲक्शन्स जनरली लिक्विड मीडियममध्ये केल्या जातात. मग लिक्विड मीडियममध्ये ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मोलॅरिटीमध्ये घेणं हे जास्त आपल्याला सोयीस्कर जातं, सोपं जातं बघा. म्हणून आपण हा रिॲक्टंट ए जो आहे त्याचं 0 टाईमचं कॉन्सन्ट्रेशन आणि T टाईमचं कॉन्सन्ट्रेशन घेतो. पण ज्यावेळी गॅसियस रिॲक्शन्स असतात त्या गॅसियस रिॲक्शन्समध्ये प्रॉब्लेम असा असतो की गॅसेसची आपल्याला मोलॅरिटी आपल्याला घेणं हे जास्त म्हणजे हे अवघड जातं. लक्षात आलं का? म्हणजे आपण गॅसेसची मोलॅरिटी घेऊ शकत नाही. मोलॅरिटी घेऊन आपण त्याचं रेट कॉन्स्टंटमध्ये इक्वेशन पुट करून आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. मग आपल्याला हे जर इक्वेशन आपल्याला काढायचं असेल तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, गॅस फेज रिॲक्शनसाठी जर इक्वेशन काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. तर एक गोष्ट लक्षात घे की गॅसेस काय करतात, गॅसेस एक्झर्ट्स प्रेशर अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस काय सांगते, गॅस काय करतो, प्रेशर एक्झर्ट करतो. प्रेशर एखाद्या सबस्ट्रेटवरती प्रेशर एक्झर्ट करतो. मग आपल्याला गॅसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्रेशरच्या टर्म्समध्ये घ्यावं लागेल आणि त्या प्रेशरच्या टर्म्सच्या व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करावे लागतील बघा. ते कसं करायचं ते आपण बघूयात. एक लक्षात घ्या, समजा मी एखादी कन्सिडर गॅसियस रिॲक्शन एखादी गॅसियस रिॲक्शन आपण घेऊयात समजा बघा. ए गॅसियस ऑन डिकम्पोजिशन गिव्ज बी गॅसियस प्लस सी गॅसियस बघा. ए हा तुमचा रिॲक्टंट आहे, त्याच्यापासून काय तयार झाला आहे, प्रोडक्ट तयार झाला आहे बी आणि सी. ए पण गॅसियस आहे, बी पण गॅसियस आणि सी पण गॅसियस आहे. सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट काय आहेत, गॅसियस स्टेटमध्ये आहेत. लक्षात आलं का? तर बघा तर सगळे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. मग आपल्याला काय करायचं बघा, यांचे प्रेशरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत मग आपल्याला काय करायचं तुम्हाला मी सिंपल सांगतो. ए हा जो तुमचा सबस्टन्स आहे त्या आपण इथं काय घेतो या फर्स्ट ऑर्डरच्या रेट लॉच्या इक्वेशनमध्ये
मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम 0 अँड मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी. मग इथंच काय घ्यायचं आहे, प्रेशर ऑफ ए. आता इथं ए कोण आहे गॅसियस स्टेटमध्ये, हा कुठं होता, हा ए आपला लक्षात घ्या कशामध्ये होता, लिक्विड मिडियममध्ये होता अगोदर, म्हणून त्याचं आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन घेतलं. पण आता कोणता आहे, हा गॅसियस स्टेटमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल, एचं कॉन्सन्ट्रेशन 0 टाईमचं. 0 टाईमचं म्हणजे सुरुवातीचं, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इथं घेतलेलं. मग आता काय घ्यावं लागेल, एचा प्रेशर घ्यावा लागेल 0 टाईमचा. 0 टाईमचा प्रेशर आपल्याला घ्यावा लागेल. आणि ए टी म्हणजे काय घ्यावं लागेल, टी ह्या टाईमचा एचा प्रेशर घ्यावा लागेल. ए हा जो रिॲक्टंट आहे त्याचा टी टाईमचा प्रेशर आणि ए ह्या रिॲक्टंटचा 0 टाईमचा प्रेशर, या 2 व्हॅल्यू आपल्याला इथं पुट केल्या की आपलं इक्वेशन आलं. आता तेच आपल्याला कशा व्हॅल्यू पुट करायचे ते काढायचं, पण आपल्याला याच्या प्रेशरच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत नाहीत. एचा प्रेशर 0 टाईमचा आणि एचा प्रेशर टी टाईमचा, या व्हॅल्यू आपल्याला माहीत नाहीत, त्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील. तर बघा आता समजा इफ इनिशियल concentration of A is equal to PI. बघा PI म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ एचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण कोणत्या टर्म्समध्ये घेतोय, प्रेशरच्या टर्म्समध्ये घेतोय, म्हणून मी प्रेशर घेतो. इनिशियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू PI. आता इनिशियल प्रेशर ऑफ ए त्याला मी ए असं म्हणतोय मी. बघा एक मिनिट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू PI. बघा इनिशियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू PI. त्याच्यानंतर ना लक्षात घ्या, समजा बघा एचा जो प्रेशर आहे सुरुवातीचा काय घेतला आपण, PI फॉर इनिशियल प्रेशर ऑफ ए इनिशियल. त्यानंतर आफ्टर सम टाईम, काही वेळेनंतर ना ए पासून काय होतील, बी तयार होतील आणि सी तयार होईल. बी आणि सी तयार व्हायला लागेल. मग बी आणि सी जसजसा तयार होईल तसतसं मला एक सांगा, एचा प्रेशर डिक्रीज होत जाईल. रिॲक्शन होताना काही एकदम अशी एका झटक्यामध्ये ए पासून बी आणि सी लगेच तयार झाले असं होत नाही कधी, हळूहळू रिॲक्शन होते. या एचे काही मॉलिक्युल्स बीमध्ये आणि सीमध्ये कन्वर्ट होतात, काही अनरिॲक्टेड राहतात, परत हळूहळू बी सी असे हळूहळू काय होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत राहतात. बघा मग लक्षात घ्या की समजा ॲट टाईम टी ह्या टाईमनंतर टी ह्या टाईममध्ये, म्हणजे रिॲक्शन तुमची जेवढी काय आहे त्याच्यामध्ये टी ह्या टाईमनंतर तुमचा एचा जो प्रेशर आहे तो डिक्रीज झाला. प्रेशर ऑफ ए डिक्रीज्ड बाय एक्स एवढ्या क्वांटिटीने एचा प्रेशर काय झाला, डिक्रीज झाला. बघा एक्स एवढ्या क्वांटिटीने, एक्स एवढा प्रेशर एचा कमी झाला. एचा प्रेशर कमी का होईल, तर त्याच्यापासून प्रोडक्ट तयार होतील, त्याच्यामुळं एचं डिकम्पोजिशन होत जाईल, मग एचा प्रेशर कमी होत जाईल. बघा आता लक्ष द्या. आता त्याच वेळी काय होईल लक्षात घ्या, बी आणि सीचा प्रेशर काय होत जाईल, वाढत जाईल. पण ते आपण नंतर बघूयात. मग आपण टी ह्या टाईमसाठी जो एचा प्रेशर आहे तो किती असेल ते काढूयात. हेन्स प्रेशर ऑफ ए, समजतंय का बघा, ऑफ ए ॲट टाईम टी इज इक्वल टू, बघा टी ह्या टाईमसाठी एचा प्रेशर काय असेल, तर मला सांगा सुरुवातीला इनिशियल प्रेशर किती होता, PI एवढा होता, त्याच्यापैकी किती कमी झाला, एक्स एवढा कमी झाला. मग टी ह्या टाईमसाठी एचा जो काय प्रेशर आहे तो किती असेल, PI मायनस एक्स. बघा आता एक लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे, आता टोटल प्रेशर काढायचं आहे. तर टोटल प्रेशरला मी फक्त P या लेटरने डिनोट करतो. आता हा टोटल प्रेशर काय असेल बघा, तर मला एक सांगा,
जर का ए पासून एचा एक्स एवढा प्रेशर कमी झाला तर बीचा एक्स एवढा आणि सीचा एक्स एवढा प्रेशर इन्क्रीज होणार आहे. कसं काय थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. ज्यावेळी एचं डिकम्पोजिशन होईल, एचं डिकम्पोजिशन झालं, त्याचा प्रेशर एक्सने कमी झाला, ॲट द सेम टाईम त्याच वेळी काय होणार आहे, या एचं डिकम्पोजिशन झालं म्हणजे ते कुठं हवेत उडून गेले आणि त्याचं नष्ट झाले का नाही. कधीही अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन मास नेव्हर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. लॉ ऑफ मास ॲक्शन काय सांगतो, मास आपल्याला डिस्ट्रॉय करता येत नाही, त्याच्यापासून काहीतरी बनणार आहे. काय बनतंय, बी आणि सी बनतंय. बघा मग बी आणि सी बनल्यानंतर ना एचं डिकम्पोजिशन झाल्यामुळं एक्स एवढा प्रेशर कमी झाला, पण त्याच वेळी बी आणि सी तयार होत आहेत. मग बी आणि सी तयार झाल्यामुळं बी पण गॅसियस आहे, सी पण गॅसियस आहे. मग या दोन गॅसियस स्टेटमधल्या सबस्टन्सचा काहीतरी प्रेशर असणार आहे आणि त्याच्यामुळं प्रेशर वाढणार आहे. तो किती वाढणार आहे ते आपण बघूयात. बघा आता हा टोटल प्रेशर हे आपण थोडंसं नंतर बघूयात. अगोदर बी आणि सीचा प्रेशर कितीनं वाढेल ते बघूयात आपण. हेन्स टोटल हेन्स प्रेशर ऑफ ए ॲट टाइम टी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स घेतला. ॲट द सेम टाइम प्रेशर ऑफ बी अँड सी इन्क्रीजेस. बघा मग जर का आपण प्रेशर ऑफ बी ला पी बी म्हटलं आणि प्रेशर ऑफ सीला जर का पी सी म्हटलं तर त्यांच्या प्रेशरच्या काय व्हॅल्यूज असतील, तर मला सांगा. एचा एक्स एवढा प्रेशर कमी झाला तर बीचा एक्स एवढा प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. कसा वाढणार आहे ते मी तुम्हाला थोडं सांगतो. एचा जर का 1 मोल डिकम्पोज झाला तर त्याच्यापासून 1 मोल बी तयार होतोय आणि 1 मोल सी तयार होतोय अकॉर्डिंग टू इक्वेशन. या इक्वेशननुसार जर का 2 मोल्स डिकम्पोज झाले तर 2 मोल्स बी तयार होत आहेत आणि 2 मोल्स ऑफ सी तयार होत आहेत. जर का ए पैकी एक्स एवढे मोल्स जर का डिकम्पोज झाले तर एक्स एवढे बीचे मोल्स आणि एक्स एवढे सीचे मोल्स तयार होतील. इट इज व्हेरी सिम्पल. मग एचा एक्स एवढा जर का प्रेशर कमी झाला तर त्याच वेळी बीचा एक्स एवढा प्रेशर वाढणार आहे आणि सीचा सुद्धा एक्स एवढा प्रेशर वाढणार आहे. समजतंय का. मग बीचा प्रेशर काय असेल, प्रेशर ऑफ बी इफ प्रेशर ऑफ बी इज डिनोटेड बाय पी बी देन पी बी इज इक्वल टू एक्स अँड पी सी इज ऑल्सो इक्वल टू एक्स. बघा आता आपण टोटल प्रेशरकडे येऊयात. टोटल प्रेशर पी, टोटल प्रेशर P इज इक्वल टू फक्त पी, त्याला कोणताही आपण सबस्क्रिप्ट दिलेलं नाही खाली, पी सी पी डी वगैरे. टोटल प्रेशर म्हणजे सगळ्या रिॲक्शन मिक्सचरचा प्रेशर टोटल. या रिॲक्शनमध्ये कोण कोण आहे, ए बी सी तिन्ही पण आहेत. आता तुम्ही म्हणणार एची रिॲक्शन झाली मग ए कसं काय, तर त्याची कंप्लीट रिॲक्शन झाली नाही, तो समथिंग याचा काही पार्ट अनरिॲक्टेड पण असणार आहे आणि अनरिॲक्टेड असल्यामुळं हा गॅसियस आहे, याचा पण काहीतरी प्रेशर असेल, याचा पण याचा पण याचा पण सगळ्यांचा प्रेशर असेल. बघा मग टोटल प्रेशर काय असेल तर एचा प्रेशर टी ह्या टाईमसाठी टी ह्या टाईमसाठी टोटल प्रेशर मी वाटल्याशी इथे लिहितो. टोटल प्रेशर ॲट टाईम टी, टी ह्या टाईमसाठी टोटल प्रेशर किती असेल, एचा प्रेशर, प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी. बघा ॲट टाईम टी हेन्स प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स, पी आय मायनस एक्स असा त्याचा प्रेशर असेल. त्याच्यानंतर ना ॲट द सेम टाईम प्रेशर ऑफ बी अँड सी इन्क्रीजेस. त्याचा बी आणि सी त्यांचा प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि त्यांचे प्रेशर्स किती असतील, बीचा प्रेशर किती असेल, एक्स एवढा असेल प्लस एक्स आणि सीचा प्रेशर किती असेल, एक्स एवढा. समजतंय का. बघा नीट आहे का. टोटल प्रेशर पी म्हणजे काय, ए बी आणि सी यांचा प्रेशर. एचा प्रेशर काय तर इथे दिले बघा. हेन्स प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स, पी आय मायनस एक्स घेतला. त्यानंतर बीचा प्रेशर काय, पी बी इज इक्वल टू एक्स, तो त्याच्यामध्ये ॲड केला. पी सी इज इक्वल टू काय, एक्स, तो त्याच्यामध्ये ॲड केला. बघा हे ॲडिशन करत गेलो. आता इथून पुढं फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. बघा सिम्प्लिफिकेशन काय, पी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स आणि प्लस एक्स हा काय झाला, कॅन्सल झाला एकमेकांना. मग पी आय हा प्लस एक्स राहिला, पी आय प्लस एक्स राहिला. बघा आता पी आय प्लस एक्स. आता मग हा एक्स तिकडं मायनस करूयात,
मग पी आय इज इक्वल टू पी मायनस एक्स. मिनिट, आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करायची. सॉरी, आपण काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करूयात. बघा, या इक्वेशनवरून जर आपण एक्सची व्हॅल्यू काढायला गेलो तर एक्सची व्हॅल्यू कशी येईल, तर पी आय तिकडं घ्यावं लागेल, आहे का नाही. मग पी आय जर इकडे घेतला, हा प्लस होता तो मायनस इकडे होणार, पी मायनस पी आय इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स येणार आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपण इथं पुट करूयात. एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्स म्हणजे पी मायनस पी आय. ती व्हॅल्यू जर का आपण इथं पुट केली तर काय येणार आहे बघा, पी आय मायनस एक्सची व्हॅल्यू मी पुट करताना त्याला ब्रॅकेट टाकतो, काय, पी मायनस पी आय अशी व्हॅल्यू त्याची. मग पी ए इज इक्वल टू पी आय मायनस, इथं प्लसला मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस होणार मायनस पी आय, हे मायनसला मायनसने मल्टिप्लाय केलं प्लस होणार प्लस पी आय, असं होईल बघा. एक मिनिट मुलांनो, हा पी होता, पी सॉरी, हा फक्त पी आहे, हा पी आय मायनस पी प्लस पी आय. आता बघा, मग इथं पी आय आणि पी आय काय होणार आहे, 2 टाइम्स पी आय होणार आहेत. सो पी ए इज इक्वल टू 2 टाइम्स पी आय मायनस पी, असं इक्वेशन होईल बघा, असं इक्वेशन होईल आपलं. मग आपण जर का, म्हणजे याचा अर्थ काय, तर हे थोडक्यात काय, प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी, टी ह्या टाईमचं काय, तर एचं प्रेशर आहे. म्हणजे ही पी ए म्हणजे मी काय म्हणू शकतो, प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी, म्हणजेच थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी, आहे का नाही. कारण आपण काय केलेलं आहे, आपली फक्त फरक काय बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, आपली रिॲक्शन गॅसियस फेजमध्ये असल्यामुळं आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन न घेता प्रेशर घेतले. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे प्रेशरच्या टर्म्समध्ये आपण काय केलेलं आहे, टर्म्समध्ये आपण एक्सप्रेस केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मी उलटं लिहितो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी म्हणजे काय, प्रेशर ऑफ ए, आहे का नाही, ॲट टाईम टी. आणि ती प्रेशर ऑफ एची किंमत काय, 2 टाइम्स पी आय मायनस पी अशी व्हॅल्यू आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टीची व्हॅल्यू एवढी आली. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम 0 ही व्हॅल्यू आहे का आपल्याकडं, आहे बघा. द इनिशियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू पी आय, त्याला मी इथं कॉन्स्टंट म्हणून इथं थोडीशी जागा सोडलेली बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम 0 टाईमचं कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात, आहे का नाही. म्हणजे त्याला मी पी ए असं म्हणतो, पी ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणणं थोडंसं चुकीचं आहे बघा. पी आय, सॉरी, त्याला पी आयच मी म्हटलेलं, पी ए म्हणायची गरज नाही, कारण सॉरी पी ए काय होतं, टी ह्या टाईमचं कॉन्सन्ट्रेशन होतं. मग पी आय म्हणजे काय असेल रे, तर थोडक्यात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, एचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, थोडक्यात इनिशियल प्रेशर ना, पी आय म्हणजे इनिशियल प्रेशर, आणि इनिशियल प्रेशर म्हणजेच त्याला जर आपण कम्पेअर केलं तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन आपण प्रेशरच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करतोय बघा. मग ए नॉट इज इक्वल टू पी आय असं येईल. मग आपण काय करूयात, बाय सबस्टिट्युटिंग दीज व्हॅल्यूज इन रेट लॉ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो बाय या व्हॅल्यूज by substituting these values in equation of first order, है का नाही, फर्स्ट ऑर्डर रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर रेट लॉचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जर का आपण या व्हॅल्यूज पुट केल्या तर काय होईल बघा. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ऑफ, इथं काय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम 0 याची व्हॅल्यू काय, पी आय, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी त्याची व्हॅल्यू काय, 2 टाइम्स पी आय मायनस पी, 2 टाइम्स पी आय मायनस पी अशी ही व्हॅल्यू आहे. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इन गॅसियस फेज. लक्षात आलं का. तुम्हाला याचं डेरिवेशन विचारतील. डेराइव दिस इक्वेशन के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ऑफ पी आय अपॉन 2 टाइम्स पी आय मायनस पी असं तुम्हाला इक्वेशन विचारतील, तर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे.
आपण पुढच्या लेक्चरला राहिलेला पॉईंट बघूयात.